अरे वा, माहिती आहे की तुम्हाला? पण हा सोपा प्रश्न होता. आता मला सांगा की वारी का करतात वारकरी आणि कसली फॅन्सी राहण्याखाण्याची सोय नसताना का बरं एवढं लांब चालत जातात? वारी 700 वर्षापूर्वी चालू झाली, कारण विठ्ठलावर खूप भक्ती आणि प्रेम आहे. अरे वा वा, माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला मुळात हे एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत असणं मला अपेक्षितच नव्हतं. आपल्या पुढच्या पिढीला या वारी परंपरेबद्दल इतकं माहिती आहे हे बघून किती छान वाटतंय. कुठे चाललात तुम्ही? आम्ही निघालोय वारीला. तुम्ही पण आमच्या बरोबर चला. हो नक्की, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतोच पुढच्या वर्षी. काय दीप्ती, पुढच्या वर्षी जाऊया ना? पुढच्या वर्षी लग्नाचं काही होत नसतं. मी माझ्या अनुभवावरून सांगते नक्की काय होतं. घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, आणि दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घन भरून येतं आणि मन अनमन भरून येतं. धूळ होते गुलाल आणि माती होते अभी, धूळ होते गुलाल आणि माती होते अभी, माहेराला जाण्यासाठी चराचर अभी. आम्ही उरतो घरी जग चंद्रभागेतील, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संत लईत गातो वारा संतांचे अभंग, संत लईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने डुलू लागतात होऊन निसंग. नद्या नाले होतात कीर्तनात दंग, नद्या नाले होतात कीर्तनात दंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग. बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, आधीच अंतर्फार त्यात डोंगरा एवढा आळस. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. अहो आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, अहो आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, आम्ही फक्त आणि फक्त म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी, करू पुढल्या वर्षी वारी.